पीक विमा बंद होणार आहे हे म्हणणं चुकीचं आहे। पीक विमा बंद होणार नाही। लाडक्या बहिणीला 2100 रुपये घोषणा केलेली, जरी आज 1500 रुपये चालू आहेत ते देणार नाही हे म्हणणं पण चुकीचं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कर्जमाफी आज केली जाणार नाही किंवा आज ठीक आहे, आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आज ठीक आहे, उद्याच आपण काय सांगू शकणार नाही, पण आजची परिस्थिती पाहिल्यानंतर जे दादांनी काय स्टेटमेंट केलं ते नक्की हे काय दादांचे एकट्याचं स्टेटमेंट नाहीये, हे सर्वच आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आज लाडक्या बहिणीमुळं शेवटी शासनाच्या तिजोरीवरती 100% काय गोष्टीमध्ये नक्की लोड आहे, परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री भविष्यामध्ये सकारात्मक विचार करून शेवटी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना हे राज्य सरकार करते। लाडक्या बहिणीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारच्या योजना हे राज्य सरकार करते। शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी सुद्धा राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, त्यामुळं काळजी करण्याचे कारण नाही। शेतकऱ्यांबरोबर, लाडक्या बहिणीबरोबर याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा राहील। हे वाद अजिबात योग्य नाहीत। विनाकारण कुणीही कुठल्या गोष्टीचा इश्यू करू नये आणि असं कुठल्याही एखाद्या वाक्यामुळं, बोलण्यामुळं कुठेतरी वाद होतील, कुठेतरी समाजामध्ये समज गैरसमज होतील, माझ्या सकट कुठल्याच नेत्याने अशा वक्तव्य टाळावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।